बुच्ची बाबू 2024 स्पर्धेत सरफराज खान याच्या नेतृत्वात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला। TNC 11 ने मुंबईवर 286 धावांच्या फरकाने विजय मिळवला। मुंबईला विजयासाठी 510 धावांचं आव्हान मिळालं होतं, मात्र मुंबईचा डाव हा चौथ्या दिवशी या असंभव धावांचा पाठलाग करताना 223 वर आटोपला आणि मुंबईकडून शम्स मुलानी याने 68 धावा केल्या असून श्रेयस अय्यर आणि सरफराज खान हे दोघेही फ्लॉप ठरले, तर सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे बॅटिंग करू शकला नाही। त्यामुळे TNC 11 ने या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश मिळवलाय। पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेत दुसऱ्या दिवशी भारताने नेमबाजी स्पर्धेत पहिलं सुवर्ण पदक मिळवलंय। नेमबाज अवनी लेखराने अचूक नेमबाजी करत भारताला यश मिळवून दिलंय। अवनी लेखराने टोकियो पॅरालिम्पिक 2020 स्पर्धेतही सुवर्ण पदक मिळवलं होतं। आता पुन्हा एकदा तशीच कामगिरी करत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे। महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 स्पर्धेत तिने ही सुवर्ण कामगिरी केली आहे आणि या स्पर्धेत तिने 249.7 गुणांची कमाई केली असून सुवर्ण पदकावर मोहर उमटवली आहे। पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंची चांगली कामगिरी केली आहे। अवनी लेखरा आणि मोना अग्रवाल नंतर तिसरं पदक भारताला मिळालंय। प्रीती पालने पॅरालिम्पिक 2024 स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करत पदक मिळवलंय। प्रीतीने 100 मीटर T35 कॅटेगरीत भारताला पदक मिळवून दिले, त्यामुळे प्रीती पालच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेलाय, कारण अद्याप ट्रॅक इव्हेंट मध्ये ऑलिम्पिक असो की पॅरालिम्पिक स्पर्धा कोणीही पदक मिळवलेलं नाही। त्यामुळे प्रीती पाल ही ट्रॅक इव्हेंट मध्ये पदक मिळवणारी पहिली स्पर्धक ठरली आहे। स्पेनचा युवा स्टार टेनिसपटू कार्लोस अल्काराज याला पराभवाचा धक्का बसलाय। नेदरलँड्सच्या बोटिक व्हॅन डी झंडस्कल्प याने अल्काराज याच्यावर 6-1, 7-5, 6-4 अशी सरळ 3 सेट मध्ये मात केली आणि पुढल्या फेरीत प्रवेश केलाय। अल्काराज याने यावर्षी फ्रेंच ओपन व विम्बल्डन या 2 ग्रँड स्लॅमच्या जेतेपदावर मोहर उमटवली होती, मात्र अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकण्याच्या त्याच्या आशांवर पाणी फिरलंय। गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत 10,000 मीटर शर्यतीत ब्रॉन्झ पदक जिंकणाऱ्या सेना दलाच्या गुलवीर सिंगने कालपासून बंगळूर येथे सुरू झालेल्या 63व्या खुल्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत 5,000 मीटर शर्यतीत 30 वर्षे जुना स्पर्धा विक्रम मोडीत काढलाय। पुणे येथे आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट मध्ये युनुस खान याच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या गुलवीरने सकाळी झालेल्या 5,000 मीटर शर्यतीत 13 मिनिटे 54.70 सेकंद अशी वेळ दिली आणि केवळ 2 सेकंदाने स्पर्धा विक्रम मोडीत काढलाय। सर्बियाचा स्टार टेनिसपटू आणि गतविजेत्या नोवाक जोकोविचचे US ओपन स्पर्धेतील आव्हान आज संपुष्टात आलंय। अमेरिकन खुल्या स्पर्धेत 16 वर्षात प्रथमच जोकोविच तिसऱ्या फेरीत पराभूत झालाय। न्यूयॉर्क मध्ये 4 वेळा चॅम्पियन राहिलेल्या 37 वर्षीय जोकोविचला ऑस्ट्रेलियन खेळाडूकडून 6-4, 6-4, 2-6, 6-4 असा पराभव पत्करावा लागलाय। त्याच्या 25 ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या स्वप्नांना तुर्तास ब्रेक लागलाय। 20 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आरतीने 10,000 मीटर चालण्याच्या शर्यतीत कांस्य पदक जिंकून भारताचं खातं उघडलंय। यंदाच्या जागतिक स्पर्धेतील भारताचे हे पहिलंच पदक ठरलंय। आरतीने महिलांच्या 10,000 मीटर चालण्याच्या शर्यतीत 44 मिनिटं 39.39 सेकंदाची नोंद करताना नवीन राष्ट्रीय विक्रम केलाय। भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या मुलाची आगामी 19 वर्षाखालील मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे। समितने नुकत्याच सुरू असलेल्या महाराजा T20 लीग मध्ये दमदार फलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधलं होतं। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन डे आणि 4 दिवसीय सामन्यांसाठीच्या मालिकेसाठी BCCI ने आज संघ जाहीर केला आणि या दोन्ही संघात समित द्रविडचं नाव आहे।